जिला परिषद में रक्तदान तथा रोग निदान शिविर का आयोजन किया गया, जिसमें मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले के साथ अन्य 51 अधिकारी एवं कर्मचारियों ने रक्तदान किया। तो चलिए नजर डालते इस खबर पर। राज्य में कोरोना के संक्रमण के चलते रक्त की कमी को देखते हुए अनेक जगहों पर स्वेच्छापूर्वक रक्तदान शिविर का आयोजन किया जा रहा है, जिसमें बड़ी संख्या में स्वयं स्फूर्त होकर रक्तदान में सहभाग हो रहे हैं। और कोरोना की पार्श्वभूमि पर जिला परिषद के कर्मवीर दादा साहब कन्नावार सभागृह में भी रक्तदान शिविर का आयोजन किया गया, जिसमें बड़ी संख्या में रक्तदाताओं ने रक्तदान किया, जिसमें मुख्यतः जिला परिषद के अधिकारी तथा कर्मचारियों का सहभाग था। वहीं रक्तदान शिविर के संबंध में जिला परिषद के जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर आरपी गहलोत ने इस संबंध में जानकारी दी। आज 5 जानेवारी 2021 रोजी जिल्हा परिषदच्या येथे रक्तदान शिबिर, भव्य रक्तदान शिबिर, भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। यामागचा उद्देश एकच आहे की सध्या रक्ताची कमतरता भासत आहे राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये। त्यामुळे या रक्ताची कमतरता भासू नये, ती कमतरता पूर्ण भरून काढावी, यामागचा उद्देश असं आदरणीय राहुल कर्डिले सर, मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या मार्गदर्शनार्थ आणि त्यांच्या दिलेल्या सूचनेनुसार आता हे भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या शिबिरामध्ये आतापर्यंत 23 लोकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केलेले आहे आणि अपेक्षित आहे की 100च्या जवळपास रक्तदान आज होणार आहे। तसेच यासोबतच आज इथे सर्व जिल्हा परिषदच्या कर्मचारी अधिकारी यांचे आपण रक्ताची पण तपासणी करीत आहोत। यामध्ये आपण सर्व डायबिटीज, हायपरटेन्शन यासारखे आजार, किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट या सर्व तपासण्या निःशुल्क इथे करत आहोत। आज आदरणीय सीओ सरांच्या हस्ते ॲनिमिया मुक्त भारत कोपऱ्याचाही उद्घाटन झालेलं आहे। या योजनेअंतर्गत दर आठवड्याला जिल्हा परिषदमध्ये ज्या महिला कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत त्यांना एक आयरन फॉलिक ॲसिडची टॅब्लेट हे देण्यात येईल दर आठवडी। आणि यामुळे ॲनिमिया ज्या आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आहे त्या कमी करण्यामध्ये याचा योगदान आपल्याला करता येईल।